अजितदादांचं निधन होऊन आता जवळपास 4 ते 5 महिने होत आलेत, पण अजून सुद्धा दादांच्या स्मृती, त्यांची काम करण्याची पद्धत आणि त्यांचा आवाज सर्वसामान्यांच्या मनातून आणि कानातून जात नाहीये। दादांविना बारामती ही पोरकी झाली आहे असं अजून सुद्धा स्वतः बारामतीकर म्हणतात। एका बाजूला दादांबद्दल प्रचंड आठवणी आणि दुःख मनामध्ये असताना दुसऱ्या बाजूला मात्र बारामतीतला एक बिनविरोध नगरसेवक लाज लज्जा सोडून पुढचा मागचा कोणताही विचार न करता अजितदादांबद्दल प्रचंड आक्षेपार्ह विधान करतो। बरं, हा नगरसेवक कुठल्या विरोधी पक्षाचा नाहीये किंवा त्याचा आणि दादांचा 36चा आकडा होता असं सुद्धा नाहीये। ज्या नगरसेवकानं अजितदादांबद्दल आक्षेपार्ह विधान केलं तो नगरसेवक किशोर मासाळ। याच मासाळचं कौतुक अजितदादा भर सभांमध्ये करत होते। अगदी बारामतीमध्ये कोणताही कार्यक्रम असो, प्रत्येक कार्यक्रमामध्ये माझा किशोर हे नाव अजितदादा त्यांच्या तोंडातून घेत होते। हे का होतं? कारण दादांचा मासाळवर पूर्णपणे विश्वास होता। पण आज त्याच किशोर मासाळने अजितदादांबद्दल प्रचंड घाणेरडं वक्तव्य केलं। किशोर मासाळ नेमकं काय म्हणालाय ते सुद्धा एकदा पहा। हे कॉल रेकॉर्डिंग एकदा ऐका। अजित पवार मेला त्याचा मला फरक पडला नाही, तर रुपाली मेली तर मला काय फरक पडायचा आहे? हीच आहे किशोर मासाळची ती व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप। यात किशोर मासाळ एका पदाधिकारी महिलेसोबत किंवा मग कार्यकर्तीसोबत अजितदादा आणि त्यानंतर रुपाली चाकणकर यांच्याबद्दल प्रचंड आक्षेपार्ह बोलतो। बरं, मासाळची ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर सुनील तटकरेंनी अगदी लगेचच त्याची पक्षामधून हकालपट्टी सुद्धा केली। पण एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा मासाळ यांनी पत्रकार परिषद घेत आणि सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत उलट धमकी दिली की यामध्ये मला अडकवण्याचा प्रयत्न केला गेलाय। ज्यांनी मला अडकवलंय त्यांच्या सुद्धा जुन्या उचापात्या बाहेर काढल्या जातील। या अशा प्रकरणांमुळे मी घाबरणाऱ्यांमधला नाहीये, मी 18 वर्षाचा संघर्ष केलाय। पण मासाळच्या याच व्हिडिओवर अनेकांनी अशी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे की तुझा 18 वर्षाचा संघर्ष अजितदादांच्या राजकारणातील संघर्ष आणि अनुभवासमोर अगदी शून्य आहे। पण मासाळने पत्रकार परिषदेमध्ये जे विधान केलंय की सगळ्यांची जुनी प्रकरणं बाहेर काढली जातील, हे विधान मासाळ कितपत खरं करून दाखवतोय आणि यामध्ये नेमका आता कोण कोण पुढे अडकणारे हे महत्त्वाचं आहे। पण दादा म्हटल्याप्रमाणे राजकारण लय वंगाळे। ज्या दादांनी किशोर मासाळला बिनविरोध निवडून आणलं त्याच दादांबद्दल घाणेरडं बोलायला मासाळ धजावला कसा नाही? बाकी तुम्हाला या सगळ्या प्रकरणावर काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ऑनलाईन नेताला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा।